आणि आता महत्त्वाची 25 बातमी आपण पाहूया। शेतकरी नेते रविकांत तुपकरांकडून नामांकन अर्ज दाखल। अर्ज भरण्यापूर्वी तुपकरांचा रॅली काढून शक्ती प्रदर्शन। यंदा मी हॅट्रिक करणारच, भाजप खासदार आणि लोकसभा उमेदवार संजय काका पाटलांचा निर्धार। संजय काका पाटलांकडून प्रचाराचा धडाका सुरू। महायुतीचे उमेदवार प्रतापराव जाधवांकडून उमेदवारी अर्ज दाखल। बुलढाण्यामध्ये महायुतीच्या नेत्यांसह प्रतापराव जाधवांचं जोरदार शक्ती प्रदर्शन। परभणीमध्ये ठाकरे गटाकडून खासदार संजय जाधवांनी भरला उमेदवारी अर्ज। अर्ज भरल्यानंतर ठाकरे गटाच्या नेत्यांसह जाधवांचं जोरदार शक्ती प्रदर्शन। नागपुरातील दक्षिण पश्चिम मतदारसंघात नितीन गडकरी यांची प्रचार रॅली। गडकरींच्या लोकसंवाद यात्रेमध्ये उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचाही सहभाग। ठाकरे गटाचे उमेदवार संजय दिना पाटलांच्या प्रचारासाठी आदित्य ठाकरे उद्या ईशान्य मुंबई लोकसभा दौऱ्यावर। आदित्य ठाकरे उद्या विक्रोळी आणि मानखुर्द शिवाजीनगर इथे शाखांना भेटी देणार। रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभेसाठी ठाकरे पितापुत्र प्रचाराच्या मैदानात। उद्धव ठाकरेंची 28 एप्रिलला रत्नागिरीमध्ये आणि 3 मेला कणकवलीमध्ये सभा, तर आदित्य ठाकरेंची 4 मेला रत्नागिरीमध्ये सभा होणार। फडणवीसांच्या मध्यस्थीनंतर राम शिंदे आणि सुजय विखेंमधला वाद मिटला। थोडेफार गैरसमज होते ते दूर झाले। राम शिंदेंसोबतच्या बैठकीनंतर सुजय विखेंची प्रतिक्रिया। मतभेद म्हणण्यापेक्षा गैरसमज झाले असतील यामधल्या कालावधीमध्ये त्याच्यावर सविस्तर चर्चा झाली। त्यांनी मनाचा मोठेपणा दाखवत आणि आदरणीय प्रधानमंत्र्यांचं काम प्रामाणिकपणे करेल असं। उपचाराच्या दरम्यान उंदीर चावल्यामुळे रुग्णाचा मृत्यू झाल्याचा नातेवाईकांचा आरोप। पुण्याच्या ससून रुग्णालयामधील धक्कादायक घटना, तर मृतदेह ताब्यात घेण्यास नातेवाईकांचा नकार। छत्तीसगडमध्ये सीआरपीएफ जवान आणि नक्षलवाद्यांमध्ये चकमकीमध्ये 8 नक्षलवाद्यांचा खात्मा। मोठ्या प्रमाणामध्ये शस्त्रसाठा जप्त। ईडीने हरकत न घेतल्यामुळे अखेर आप खासदार संजय सिंह यांना जामीन मंजूर। कथित मनी लॉन्ड्रिंग प्रकरणामध्ये झाली होती अटक। तिहार जेलमध्ये मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्यावर 24 तास असेल सीसीटीव्हीची नजर। मधुमेह असल्यामुळे केजरीवालांसाठी स्वतंत्र आयसोलेशन रूम, तर घरच्या जेवणाचीही न्यायालयाकडून परवानगी। बिग बी अमिताभ बच्चन यांच्या कोस्टल रोडवरून प्रवास। बिग बी यांच्याकडून हा व्हिडिओ शेअर। वंचित आघाडी बारामतीमध्ये लवकरच उमेदवाराची घोषणा करणार, सूत्रांची माहिती। तर पुण्यामध्ये वंचितकडून वसंत मोरेंना उमेदवारी निश्चित झाल्याची चर्चा। बारामतीमधून माघार घेतल्यानंतर विजय शिवतारेंनी अजित पवारांची भेट घेतली। दोघांमध्ये 15 ते 20 मिनिट चर्चा। गेल्या आठवड्यामध्ये पवारांच्या विरोधात बंडाची भाषा, तर आज भेट।